आता बघूया पुढची बातमी। रवींद्र नरहरी कोटमकर यांचीच हवा। असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गाजली प्रचार सभा। आपल्या भाषणातून अनेकांनी दिला रवींद्र नरहरी कोटमकर यांना बिनशर्त पाठिंबा। रवींद्र नरहरी कोटमकर यांनी केले आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आवाहन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धेच्या विठ्ठल रुक्मिणी सभागृह येथे दिनांक 14 रोजी सायंकाळी 7 वाजता सभा घेण्यात आली। सभेतील अनेकांनी आपल्या भाषणातून रवींद्र नरहरी कोटमकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला। निवडणुकीला आता अवघे 4 दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी आपापल्या सभांचा धडका सुरू केल्याचे दिसून येते। त्यात वर्धा सेलू मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रवींद्र नरहरी कोटमकर यांची प्रत्येक सभा चांगलीच गाजत असून सभांना कमालीचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। यावेळी परिवर्तन हवे, नवीन चेहऱ्याला संधी मिळावी आणि तो नवीन चेहरा म्हणजे रवींद्र नरहरी कोटमकर हाच असल्याच्या चर्चा आहे। रवींद्र नरहरी कोटमकर हाच माणूस वर्धा सेलू क्षेत्राचा सर्वांगीण विकास करू शकतो, अशा सकारात्मक प्रतिक्रिया जनतेतून पुढे येत आहे। प्रचार सभा पार पडली असून ती यशस्वी झाल्याची सुद्धा प्रत्यक्षात दिसून आलेली आहे। तरी मतदार बांधवांना काय आवाहन कराल? मी मतदारांना एवढंच आवाहन करतो की तुम्ही आपल्या काळामध्ये जे काही आतापर्यंत आमदार खासदार पाहिले असेल त्यांचा जो तुम्ही काम करण्याची पद्धत बघितली असेल, एकदा फक्त मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या। आमदार कसा असतो हेच मी तुम्हाला दाखवू इच्छितो। सर्वात पहिले काम करायचं आहे मला घरपट्ट्याचं, जे अनेक वर्षापासून गरीब लोक अतिक्रमण करून राहतात। 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, परंतु आजपर्यंत घरपट्ट्याचा प्रश्न सुटला नाही। मी जर आमदार झालो तो घरपट्ट्याचा प्रश्न अवघ्या 3 महिन्यात घरपट्टी उपलब्ध करून देईल, ते या ठिकाणी मी सांगू इच्छितो मतदारांना। आणि मतदारांनी कोणताही पैसा न घेता निपक्षपणे मला निवडून द्यावे ही मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।